सारखं पद समाविष्ट गावांमध्ये 2 पदं महत्त्वाची मिळाली. एक चिखली गावाला मिळालं, एक चरुली गावाला मिळालं. दोन्ही आमदार महेश लांडगे यांचे सहकारी, कट्टर समर्थक. मला सांगा, तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या प्रभागामध्ये झालेली 10 ठोस कामं कोणती आहेत? बघा, गायरानाची जागा गट नंबर 539, 17 एकर जागा आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली. त्याच्यावर निधी ठेवला, त्याच्यावर आपण टेंडर काढलं. तळे गार्डन पूर्ण तयार झालं. शाळेची इमारत जाधववाडीमध्ये सुद्धा झाली, बोराडेवाडीमध्ये सुद्धा झाली. हो, त्यानंतर आपण ETP केला, STP पण केला. बरोबर. त्यानंतर स्मशानभूमी झाली. तर मोशीमध्ये दशक्रिया घाट झाला, बैलगाडा घाट झाला, सभागृह झालं. त्यानंतर अनेक DP रस्ते, सिव रोडचा DP रस्ता झाला, रिव्हर रेसिडेन्सीचा DP रस्ता झाला. त्यानंतर सिटी प्राईड स्कूलचा DP रस्ता आता पूर्णत्वाकडे आहे. तर मोशीमध्ये सस्तेनगरला जाणारा, नाशिक हायवेला जोडणारा तो एक DP रस्ता झाला. एवढंच नव्हे तर प्रभागामध्ये कमीत कमी 8 ते 9 ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. मग त्या माध्यमातून जे का गोरगरीब लोकांची घरे खाली जायची सारखं प्रत्येक वर्षाला डांबर टाकून तर ते सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडमुळे कुठेतरी त्याही लोकांना त्या ठिकाणी दिलासा मिळाला. आणि म्हणून अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी अनेक कामे त्या ठिकाणी आपण केलेली आहेत. आणि म्हणून त्याच माध्यमातून माझ्या संपूर्ण महापौर काळाच्या कारकिर्दीमध्ये आणि नगरसेवकाच्या कारकिर्दीमध्ये 10 नाही तर अजून जास्त कामे, आपला दवाखाना वगैरे अशी भरपूर कामे झालेली आहेत. आणि त्याच माध्यमातून आपण आता